नमस्कार सगळ्यांना. कशा आणि बघा आज आमच्या दोघींची मॅचिंग साडी झाली. ओके, काय म्हणते? काय नाही म्हणलं, ही आली ना म्हणून म्हणलं आता ही करायची. दळाई गेली डोक्यावर, त्या रानात गेल्या त्याने परत महागायला आले म्हणलं तिथं बसतोवर. बरं जाऊया आता दोघी पण. अनुष्का तुझं सरप्राईज काय सांगितलं नाही तू? सिक्रेट आहे तुझं, बरं नको सांगायला. असं नाही तर तुझं आधार कार्ड बदलायला गेलता का काय करायचं? नाही, आधार कार्डच नव्हतं बघायला गेलो होतं, काम होतं जरासा. तर घातले बघा आज मॅचिंग साडी घातली. जिप्रेनेट करा घेते का? नाही काय केलं जिप्रेल तुला न्यायचंय. ब्लाऊज काय बाईने अजून शिवला नाही, मी शिवलाय त्या साडीवरचा ब्लाऊज. पण हा पण छान दिसतोय. गेलोच नाही तिकडं. रोजच काम चाललंय. लाल मिरच्या तोडायच्यात, आत्याने मला काम लावलंय त्या लाल मिरच्या तोडून घे म्हणून. म्हटलं थांबावा थोड्या वेळ आराम करू, कटाळाच आलाय आज. अंग ते गारठ्याने गार थंडी सुटली. आमच्या अनुष्काबाईने घेतला झाडू हातात, दार लावते. वाऱ्याने काय होतंय काय माहिती, लय दुर्वा येतोय नुसता घरात. खिडकी लावून टाकली. तर घेतल्या होत्या दोघींनी सेम साड्या. बाई म्हणली घी दिवाळीला आपल्या नवीन होत्याला म्हणून घेतल्या होत्या. कितीच्या? 800 रुपयाच्या साड्या घेतल्या होत्या. आपल्याला महागायच्या नव्हत्या घेतल्या. लक्ष्मी पूजनला असा म्हणून आहे का नाही, आपली नवी साडी ही घेतल्या होत्या असं म्हणून. कशी वाटते आमच्या दोघी बहिणीची जोडी नक्की कमेंट आणू. खरडून जाळायची, खरडून असं बाहेर देऊन जाळवायचं जेवल्यागत रोज. अगं जेवली नाही अजून मी, तर मला जेवायचंय. 1:30 वाजली. जेवली बाया, जेवूनच दळण टाकाय गेली ती. पाच कसं तरी झालं. मला म्हणत होती, मला वाटलं तुला उशीर होईल म्हणून मी गेली. तुला मी म्हणलं होतं अर्ध्या पाऊण तासात आलून आल्यावर जेवणार आहे मी म्हणलं होते तिला मग जाताना. म्हणलं लाईट बीट गेली तर व्हायचं कुठं. बरं जाऊया. लाईट 5ला जाते अगं बाई, आज सोमवार आहे. हाय पण काय सांगावं तिथं, लाईटीचं काय मालक आहे का कोणी? तर असू द्या. कशी वाटते सांगा आम्हा दोघी बहिणीची जोडी. करते आता दळण मी पण, आणि जातो दोघी दळण घेऊन येतो. दळूनच घेऊन येतो डायरेक्ट. आता 5 वाजता तर लाईट आहे म्हणल्या. तरी अजून 1-2 साड्या धुईच्या राहिल्या. सकाळी जायचं म्हणून निम्म जेवढं होतं बाथरूममध्ये तेवढं धुवून टाकलं. जर्किन वगैरे होती ह्यांची, माझं जर्किन वगैरे धुतली आणि आवरलं. सकाळी फरशी काय पुसली नव्हतं, मला सांगितलं तसं. आता अनुष्काने झाडू घेतलाय. आता अनुष्का झाडणार आणि पोचा फिरवणार आहे ना. तर मी ती 2-3 साड्या वगैरे धुवून टाकते, दळण करते आणि दळून घेऊन येते. बरं का ग? हाय आज आमच्या अनुष्का. ते चिमण्या काय करतात, चिमण्यांना हे होतं आरशात चिमण्या दिसतात ना त्यांना, मग त्यांना वाटतं समोर बी चिमणीच आहे म्हणून ती त्या त्वचा मारत राहतात सारख्या. प्रत्येक काचला असं डिझाईन काढली बाहेरून त्यांनी. काय करायचं? अगं झाडू मोडलं बाय, गेल्या वेळेचा बी कसं नाच बरं एकदा. आमच्या अनुष्का लय भारी डान्स येतो का नाही? येतो. तर असू द्या. येता शॉपीला पण गेली होती, शॉपी पण आणली होत्या आपल्या ऑर्डरी. फेअरनेस क्रीम, फेस वॉश का 3476 रुपयाची शॉपी आणली. बिल पण असं येतं. लिगली आहे आपलं सगळं जे काही असेल ते. फेअरनेस क्रीम, फेस वॉश द्यायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी आणलं होतं. ऑर्डरी आहेत आपल्या 5 फेअरनेस क्रीम, 5 फेस वॉश, पेस्ट, वुंड विलिंग नावाची क्रीम आणि गोल्ड प्युरिफायर नावाचं लिक्विड. तर असं अजून पाहुणे आल्यात आमच्यात. थांबा तुम्हाला दाखवते. दारू ओ या इकडं हाय या. शेजारीनं आल्यात, लय दिवसातनं उगवल्यात. किती दिवसातनं आलाय? काय येत नाही आमच्या घरी. हो काय मांजर मारलंय काय तुमचं? आम्ही काम असतं बाय मला, काम असतं. याची इकडून उन्हात उभं राहिल्या कसलं भारी वाटतंय. गार वाटत नाही, घरातले गार लागते. सुट्टी झाली आता म्हणायची. अगं मस्त खुरपायचं पडलंय, लावायचं पडलंय. पण ही बारकी म्हणली चल आजे.
म्हणलं बाया चल बरं, या. घडीभर म्हणलं जावा आणि यावं. मारा गप्पा बिप्पा व्हायची चहा पाणी का म्हणून येडी का जरा मग इकडे यायचं नाही म्हणून इकडं आजी येईना म्हणून बिस्किट टाकून दिलं वय आजीला म्हणते चल की त्या अश्विनीच्यात घरी या, चल की त्या रेशमाच्या घरी थांबाय घे पड्डीशी बाजूला आणू झाडती आमची. तर करते आता छानपैकी चहा. आता जेवायचं तर राहिलंच. चहा पिऊया मस्त सेम टू सेम साडी ना कस दिसते त्याचा कलर थोडासा चेंज. हा मी माझ्याकडे पिंक नव्हता म्हणून घेतला आणि तिने तसा घेतला. मला तिचा कलर आवडला जास्त. मग हिंदीला नाही का तुला नाही ती म्हणली हा मी घेते तू ती घे. चालतंय म्हणलं तसं काय असतं तर हाय का नाही आपल्या बहिणी बहिणीत चालतं. पण कशा दिसतात साड्या छान वाटलं छान वाटतात. हाय तर घेतल्यात कमी पैशाच्या करायची कडाला बस इकडं. कमीत तरी किती 800-800 रुपयाला घेतलेले आणायची का तुम्हाला मग काय घरात तर येऊच वाटा नाही लयच गार लागते बाहेर उन्हातच बसा वाटतंय. कुठं कुठं थंडी आहे सांगा कमेंट करून. आणि बाय सगळ्यांना. व्हिडिओ कसा वाटला सांगा. बाय बाय.